तो बाहेर सोफ्यावर बसून शूज घालत होता. ती अहो हे घ्या. ती त्याच्यासमोर डब्बा पकडत म्हणाली. तो म्हणाला बाजूला ठेव. तसा डब्बा तिने त्याच्या बाजूला ठेवला. तो जाताना तिला म्हटला, आज जेवायला येणार नाही, माझं जेवण बनवायची गरज नाही. ती उत्तर देते ठीक आहे आणि तो निघून जातो. आज लग्न होऊन 1 महिना झाला होता. म्हणायला फक्त राजा राणीचा संसार, पण खरंच राजा या राणीचा होता का? तिने तिची सगळी कामं आवरली आणि टीव्ही समोर बसली. समोर लावलेली गाणी पाहत होती, पण मनात मात्र एकच गोष्ट येत होती. आज लग्न होऊन 1 महिना झाला, पण हे कधी जवळही येत नाहीत. आधी वाटलं अरेंज मॅरेज आहे म्हणून असेल, पण आता 1 महिना झाला आहे आमच्या लग्नाला. प्रेमाने बोलणं तर दूर, पण प्रेमाने बघत सुद्धा नाहीत माझ्याकडे. ती म्हणजे नेहा अनाथ होती. खूप निरागस आणि साधी सरळ अशी मुलगी होती. नाके, डोळे नीट गोरापान रंग, लांब सडक काळेभोर केस, गुलाबी ओठ, शरीराने बारीक पण दिसायला अगदी सुंदर अशी मुलगी होती ती. स्वभावाने मनमिळावू, सगळ्यांशी अगदी नीट वागणारी, खूप बोलणारी अशी मुलगी होती ती. कदाचित म्हणूनच त्याच्या आईवडिलांना ती सून म्हणून आवडली होती. त्याचे आईवडील एकेकाळी एका अनाथ आश्रमामध्ये जात होते, तेव्हा तिथे त्यांना नेहा दिसली होती. तेव्हा त्यांनी ठरवले आपल्या राहुलसाठी हीच मुलगी बायको म्हणून खूप चांगली आहे. अशा पद्धतीने नेहा आणि अमर यांचं लग्न झालं की लगेचच त्याचे आईवडील गावाकडे बघायला कोणीच नाही म्हणून तिकडे निघून गेले. आता हे दोघेच शहरात एकटे राहत होते. शिक्षण जरी जेमतेम 12वी असलं तरी स्वयंपाकाची खूप आवड होती तिला. स्वयंपाकामध्ये सुगरण होती नेहा. मेहंदी, रांगोळी अशा सगळ्या गोष्टी सुद्धा तिला येत होत्या. त्याचबरोबर पार्लरचा सुद्धा कोर्स केलेला होता तिने. आता वेळ जात नव्हता म्हणून जॉब शोधत होती. तो म्हणजे राहुल मध्यम बांधा होता. त्याचा उंची सुद्धा मध्यम, सावळा रंग, दिसायला अगदी राजबिंडा दिसत होता. ग्रॅज्युएशन झालं होतं आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो मॅनेजर होता. स्वभाव तसा शांतच होता. कामाशी काम ठेवणं, फार कमी बोलायचा तो. रात्रीचे 9 वाजले होते. नेहाने जेवण करून घेतलं, सगळं आवरलं, थोडा वेळ टीव्ही पाहिली आणि त्याच्यानंतर बेडरूम मध्ये जाऊन झोपली. राहुल रात्री 1 वाजता आला, फ्रेश वगैरे झाला आणि तिच्यापासून अंतर ठेवून झोपला. हे रोजच झालं होतं आता. हे बघून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि ती सुद्धा दुसरीकडे तोंड करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी जशी तिला जाग आली तशी नेहा उठली. बाजूला राहुल झोपलेला होता, अगदी शांतपणे. 5 मिनिटे तिथे त्याच्याकडेच बघत राहिले. नेहासाठी हे आता रोजचं झालं होतं. अगदी त्याच्या अगोदर उठायचं आणि 5-10 मिनिट त्याच्याकडे शांतपणे एकटक बघत राहायचं. थोड्या वेळाने नेहाने आवरलं. आंघोळ वगैरे झाल्यानंतर आज मुद्दाम तिने साडी घातली. धुतलेल्या केसांना छान अशी छोटीशी क्लिप लावली आणि तशाच रिकामे केस सोडून ती चहा आणि नाश्ता बनवायला सरळ किचन मध्ये गेली. राहुलला आवडतं म्हणून तिने साबुदाण्याचे वडे बनवले नाश्त्यासाठी आणि एकीकडे चहा सुद्धा ठेवला होता. तोपर्यंत राहुलचं सुद्धा आवरलं होतं. आवरून तो वर्तमानपत्र घेऊन सोफ्यावर वाचत बसला. तिने नाश्ता आणि चहा त्याच्या समोर आणून ठेवला. तसं राहुलने खायला सुरुवात केली. राहुलने तिच्याकडे बघण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. त्याच्यामुळे नेहाला खूप वाईट वाटलं. ती तशीच किचन मध्ये गेली. तिने तिचा चहा आणि नाश्ता किचन मध्येच बसून केला. ती बाहेर सुद्धा आली नाही. नाश्ता झाला की लगेचच तिने दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तसं हॉलमधून राहुलने आवाज दिला, माझं आजचं दुपारचं जेवण नको बनवू, आज मी बाहेर जाणार आहे. एवढं बोलून राहुल बेडरूम मध्ये निघून गेला. आता हे त्याचं रोजच झालं होतं. राहुल प्रत्येक रविवारीच बाहेर जायचा. तिने कधी विचारलं ना त्याने सांगायची कधी तसत घेतली की तो कुठे जातो आणि काय करतो. तिने दुपारी तिच्यासाठी खिचडी बनवली. दुपारचं जेवण झाल्यानंतर ती हॉलमध्ये टीव्ही बघत बसली होती. 2च्या सुमारास राहुल बाहेर जाण्यासाठी निघाला. जाताना तो नेहाला काहीच बोलला नाही. जातो निघतो एवढं सुद्धा सांगितलं नाही. तसं तो आजपर्यंत कधी बोलला होता जे आज सांगणार होता. नेहाला तिच्या जीवाभावाची मैत्रीण शिवांगीचा फोन आला. लग्नाला 1 महिना झाला होता तरीही नेहा आणि शिवांगी एकदा सुद्धा भेटल्या नव्हत्या. शिवांगी नेहमीच नेहाला भेटण्यासाठी फोन करत असे, पण नेहा काहीतरी कारण सांगून नेहमीच टाळायची. तिला वाटायचं शिवांगी आपल्या खूप जवळची आणि जीवाभावाची मैत्रीण आहे. ती आपल्याला खूप चांगलं ओळखते आणि जर आपण तिला भेटलो तर ती नक्कीच विचारेल की लग्नानंतरची लाईफ कशी चालू आहे, राहुल कसा आहे, मग मी तिला काय सांगू. या कारणामुळे ती सतत शिवांगी सोबत भेटायचं टाळत होती. पण आज तिला तिच्या हट्टापुढे वाकावं लागलं. मग शिवांगी आणि नेहाने बाहेर जाण्याचा प्लॅन केला. मग ती बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला बेडरूम मध्ये गेली. छान असा अनारकली ड्रेस घालून, सिंपल असा मेकअप करून, छोटीशी टिकली लावून
ती बाहेर जाण्यासाठी तयार झाली. नेहा दिसल्याबरोबर शिवांगीने तिला घट्ट अशी मिठी मारली. लग्न झाल्यानंतर त्या दोघी एकदा सुद्धा भेटल्या नव्हत्या. त्याच्यामुळे नेहा सुद्धा शिवांगीला बघून खूप भावुक झाली. पहिलीच नेहा अनाथ होती. तिचा जवळचं जिवलग असं कोणीच नव्हतं आणि शिवांगी ही तिची खूप जवळची मैत्रीण होती. तिला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला रडताना बघून शिवांगी म्हटली, काय ग वेडे, रडतेस कशाला? तुला काही त्रास आहे का? तिला बघून तिला बाजूला करत शिवांगीने नेहाला विचारले. नाही ग, असं काही नाही. खूप दिवसांनी भेटतोय ना आपण, म्हणून अचानक डोळ्यात पाणी आलं. हे ऐकून शिवांगी म्हटली, मी नेहमीच असणार आहे तुझ्यासोबत, त्याच्यामुळे नो रोना धोना. तिचे डोळे पुसत शिवांगी नेहाला बोलली. हो ग, माहिती आहे मला. बाकी मॅरेज लाईफ कशी चालली आहे? शिवांगीने नेहाला विचारलं. छान, उसनं हसत नेहाने उत्तर दिलं. त्याच्यानंतर दोघीही डॉमिनोज मध्ये गेल्या. खूप दिवसांनी पिझ्झा पार्टी होणार होती, त्याच्यामुळे कोक पीत दोघींनीही पोटभर पिझ्झा खाल्ला. खाऊन झाल्यानंतर तिथेच जवळ एका गार्डन मध्ये दोघीही गप्पा मारत गेल्या. गार्डनची एक चक्कर मारली आणि थोड्या वेळाने एका बेंचवरती येऊन बसल्या. त्यांच्या पाठीमागच्या बेंचवरती एक कपल बसलं होतं आणि त्यांच्या छान अशा लवी डवी गप्पा चालल्या होत्या आणि त्यांना सुद्धा त्या ऐकायला येत होत्या. ती मुलगी त्या मुलाला बोलत होती, बेबी तू माझ्यावरती प्रेम करतो ना? तो मुलगा तिला हो म्हणून उत्तर देतो. मग मुलगी त्याला म्हणते, पुढच्या आठवड्यामध्ये आपण गोव्याला जाऊयात. आमचा ग्रुप आहे ना, तो गोव्याला जायचं प्लॅन करत आहे. तो तू सुद्धा येशील का आमच्या सोबत? ती मुलगी त्याला म्हणते. तो मुलगा म्हणतो, बघू सुट्टी भेटते की नाही सांगता येत नाही. मुलगी त्याला म्हणते, ते मला काही माहिती नाही. यावेळेस तू माझ्या सोबत पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आहे. तुला तुझ्या बायकोला सोडवत नाही. मुलगा म्हणतो, स्टॉप इट रिया, मी साधं तिच्याशी बोलतही नाही. बोलणं तर खूप लांब आहे. मी तिच्याकडे बघत सुद्धा नाही आणि तू आहे की नको तिथे संबंध जुळवत आहेस. हे ऐकून नेहा आणि शिवांगी एकमेकीकडे आश्चर्याने बघू लागल्या. हे ऐकताच तिथे न थांबता दोघीही त्या गार्डनच्या बाहेर आल्या. बाहेर आल्यावर शिवांगी म्हणते, कसला नालायक माणूस आहे. लग्न झालं आहे तरी सुद्धा बाहेर अफेअर करतो. नेहा सुद्धा बोलते, हो ना, जर त्याचं अगोदरच दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तर बायको झालेल्या मुलीचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करायचं? तिच्या आयुष्याची कशाला खेळायचं या नालायक माणसाने? हे बोलल्यावर नेहाला आठवलं, आपला तरी नवरा कुठे नीट बोलतो आपल्याशी. त्याचं सुद्धा काही बाहेर अफेअर वगैरे असेल का? नाही, असले विचार सुद्धा डोक्यात यायला नको. आजच घरी गेल्यावर विचारते, म्हणजे टेन्शन नको. शिवांगी नेहाला म्हणते, जाऊ देत, आजची दुनियाच खूप बेकार आहे. मी तर माझ्यासाठी पैसेवाला मुलगा न शोधता प्रामाणिक आणि खरं बोलणारा मुलगा बघेल. नेहा शिवांगीला विचारते, तुला कसं समजलं तो मुलगा पैसेवाला आहे म्हणून? अगं थोडंफार एका बाजूने मला त्याची झलक दिसली. शिवांगी नेहाला बोलली. आणि तू मुलगी नाही का बघितली? ती कसली हायफाय आहे आणि एवढी श्रीमंत मुलगी एखाद्या गरीब मुलाच्या प्रेमात कशाला पडेल? तो मुलगा पण नक्कीच श्रीमंत होता. तो नेहा बोलते, जाऊ दे, चल आपण मार्केटमध्ये जाऊ आणि भाजी घेऊ. एवढं बोलून दोघीही मार्केटकडे निघाल्या भाजी घेण्यासाठी.